कावळे नाही इथं तरी बघायला भेटलं मला. आपल्या इकडं कधी आता जायचंय मस्त सकाळीच निघलेला होती. इथं जे आहे मस्त पेट्रोल भरण्यासाठी गाडी जी आहे उभी केलेली. पण आता आम्हाला जायचंय गोकर्ण बघायला, जिथं समुद्र आहे खूप छान असा, जसं की पाण्याची शीन आहे. तर चला आता मस्त फ्रेश होऊन निघलेलो आम्ही गोकर्ण बघण्यासाठी. तुम्हाला पण दाखवणार. अगं खुशी केस वाढू नको बाई, म्हणजे बरं इथं बस. रेनकोट आहे, मी जाऊन दर्शन घेऊ शकतो. मी काढून टाकलं ना त्याच्यामुळे बस. चला कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं खूप छान दर्शन झालं. आणि इकडं जे आहे पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापूर आमच्या तिन्ही पण गावाचं दर्शन खूप छान झालेलं आहे. आणि पाऊस जे आहे ते झिमझिम झिमझिम चालूच आहे. तर चला आता जायचं आहे आम्हाला गोकर्णाला, जसं की कर्नाटकमध्ये आहे ते. आणि खूप छान असा समुद्र वगैरे आहे म्हणे. तर ते बघण्यासाठी आता आमची फॅमिली जी आहे आम्ही सगळेजण निघालेलो. पूजा पण खूप छान झाली महालक्ष्मीची. तर चला आमच्यासोबत तुम्ही पण समुद्र ते बघा. आणि गोकर्ण कसं आहे कर्नाटकमधलं ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ जे आहे स्किप न करता पुढे बघत राहा.
नारळाची झाडं लई इथं गं. हे कोकणातल्या म्हणजे झाडाली शिंद लाल माती इकडं पुरी नाही हो लाल माती आहे म्हणाले जास्त. आपल्या इकडं नाही लाल माती. घर बघा कशी आहे तिथं. हा तेच म्हणलं किती खाली इथं भारी वाटते एकदम. हाईट नाही जास्त. सगळ्या बाजूला नारळाची झाडं. शे- हा शेण आहे पण बघायसारखं आहे. पावसाळ्यातच छान दिसते पण ते गेली नाही वाटत. पूर्ण गाडी. मस्त आहे की आमच्या टुनटुनचे व्हिडिओ कधी झाले. झाडू झाडू झाडू. इथं लहान एक काय लहान आहे. आपल्या इथं कसं बापरे, गाठ सुटला. काय आहे गं तसं. तिची टाळ मागली का? किती मस्त आहे. अहो, कधी थांबणार आहे तुम्ही? काही थांबणार नाही आता गाडी. थांबायचं का? आता तिथं रूम करायची ना. गाडी मध्ये अजून किती टाइम लागते इथून. उद्या 55 मिनिट. 55 झालं पण इन्स्टावर बघा की हो. हे करून ते करून तर छोटी आहे ना पिल्लू राणी. अरे इथला खेळ लागला हिच्यासोबत. बघू बघू हसते बघू बघू म्हातारा माणूस हसते. माझ्या नुसतं नाचायला तिला. होय, विठ्ठल विठ्ठल म्हणलं रे. तिकडं होते हो महाग असे लटकू लागले मस्त. राहतेत कटरचे. इकडं पाऊस चालू आहे थोडा थोडा झिमझिम चालू आहे बंद आहे चालू आहे बंद आहे. आपल्या इकडं लय जोरात पाऊस पडला म्हणे काल रात्री. हो 1 घंटा पाऊस होता म्हणून नॉनस्टॉप. आता इकडं नॉन स्टिल नाही ना काही नाही ना काही नाही. स्वाहा तेच म्हणायले ना. काय भारी आहे ग बाप. कमी पाऊस पाणी आहे.
घ्या निब्बरवाली आता हा शिकत करून तीच घ्या. घ्या तीच घ्या 2-3 करून लावता येते आता. थांब, तुला फोन दे एकदा मला फोटो काढायचा कट करते चालेल. सगळं पाण्यातच आहे ना पुढे पाणी ते सगळं पाऊस राहत सर. किती सुंदर आहे किती मोठे मंदिर आहे. इकडून काढ पक्की पगार पक्की काही म्हण. अगं ते तिकडून पूर्ण निघते ग हे इकडून असं हे निघते गवला वगैरे लय छान वाटतात मला. जुनी बांधूक ना किती मस्त वाटते छोटस गाव मालवण. मालवण मध्ये असं हा तसंच आहे सेम म्हणायले ना एरिया तसंच वाटायला सगळा कोकणी एरिया वाटायला पूर्ण. पण आहे ना, लागूनच आहे ना. जागेत देव खाली मला फेकूनच देतो. लोकांना अजून पाण्यासाठी किती परेशानी आहे, कुठून कुठून आणते तर. पाणीच नव्हतं पाण्याशिवाय किती काम रुकून राहते रे बाबा. आठवत लागते मला ते दुकानामध्ये त्याचा फोटो घे. अगं इकडला फोटो घे ना जिथला नाही तिथं कशी घे. नारळ किती सुपारीचे झाड आहेत ग हे. पूर्ण जंगल सुपारी. पकड ना. बघ ना पुढे झाड किती छान अमन झाली तर होमस्टे आहे इथं आपल्याला रूम घेऊन राहत आहे का रूम. कुठं राहणार आहे. आता रूम बघेल आपण निवडीत कारण की इथून रस्ता कटण्याने अवघड आहे. पाऊस किती वाढला. हातला 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 मम्मी मम्मी हे बघ मम्मी अरे बाई तुम्हाला काय त्याला मेकअप करून लागायचं काय आंघोळ आम्ही केलं कोणाला सांगत नाही. हो काय 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 की बाई. हा नाही तर बसली ती. ते सांगतो त्यांच्या पूर्ण काम करायचं. ते चर्च मध्ये मूर्ती कसली आहे. नाही ते जिथं समुद्र किनारा आहे तिथे चर्च कर्नाटक हे रानचिमकुर आहे बरं का अंजली. आपल्या इकडनं पण चौकड आहे. चला रांगोळी ते करून फ्रेश होऊन महादेवाचं मंदिर इथं घेऊन ना आता जाताना. काय नाही छोटे छोटे. हॅलो बाहेर बोल माहिती आहे ना मला. राहू दे मी सांगतो तेव्हा पण. शेंगारी पावसाचं. आता फाउंडेशन झाला पडा पडा अरे बघते ना तुझी बोलायचं का जिजूला गाडी आता नको थोड़ा स्पेलिंग मिस्टेक हुआ रे भाई. हो वो एक लड़के का एक मूर्ति है क्या तिला बाहेर बसायचं म्हणा ते उधर तेर सकते रिमोट
मस्त आहे. चला आता इथं मस्त. किती मस्त आहे ना सगळा परिसर. आधी रूम तर करू दे ना. चला आता इथं मस्त रूम केली. आता फ्रेश अप करून जायचंय मुरुडेश्वर दर्शनाला. इथं रूम केली. आता फ्रेश अप होऊन आणलेली नारळ पण वर. पाऊस सुरू झाला बाबा इथं आलेला आपल्याला. चांगलाच आहे लगे. चला झाली आमची तयारी. आता निघायचंय आम्हाला महादेवाचं दर्शन करायला. आणि इथं पडलं तर मस्त सुपारी. हे बघा हे जे आहेत सुपाऱ्या त्या त्याच्यामध्ये सुपारी असते ते जमा करून आम्ही जिथं रूम केली तिकडलं बाहेर सगळं हे गार्डन बघू शकता. किती छान गार्डन आहे. खूप छान असं रम्य वातावरण होतं. चला आता आमचं झालं. चेकआउट करायचंय आम्हाला इथं. पुढे जे आहे व्हिडिओ स्किप न करता जरूर बघा. रांगोळी वगैरे फ्रेश सगळं झाले. आता आम्ही चाललो महादेवाच्या दर्शनासाठी. चला तर आता जायचंय मुरुडेश्वर दर्शन करायला महादेवाचं. जसं की आता आमचं सगळं झालेलं पण इथून पॅकिंग करून चेकआउट करून दर्शनाला निघलो. सकाळचे वाजले ती 1. वातावरण किती गरम लागायला. पाऊस येते नाही का. चालला यायला पाऊस. इकडलं गार्डन बघ. तिकडे या ना थोडं फोटो काढूया. चला हे जे आहे महागलं गार्डन हे चुकून राहिलं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी. खूप छान सकाळचं जे वातावरण आहे. इथं झाडे पण इतकी ना भरपूर. आणि हे छोटं सरी झाडे इथं जे आहे आम्ही रूम केलेली. खूप स्वच्छ असं आहे आणि खूप छान पिकनिक साठी पण खूप छान आहे असं. तुम्हाला छोटंसं गार्डन आवडलं की नाही. जिथं आम्ही मुक्काम केला होता. साफसफाई तर इतकी सुंदर आणि इतकं हे की नाही क्लिनिंग. खूप छान असं सगळं निर्मळ आहे. चला 2 घंट्यासाठीच ही रूम घेतली होती आज. इथे ना पावसाळ्यामध्ये सगळं पाण्याचं जे आहे की नाही ते बघायचं. पट्ट्याचं दूध खाली आली. गेली का तिनं त्याच रोडनं गेलोत ना आपण जाताना. मग रिटर्न तवा काढले नाही तुम्ही व्हिडिओ. आता घाट आहे. यांनी काढलेच नाही का काही. भारी वाटते. काढू का तुमचे. काढू मी. आता काढ की मग काय. लोकांना पाठ आगे जाऊ. इथपर्यंत जाऊ मी. जा मध्ये पाण्यात आम्ही येणार नाही तर शिंपले सगळे. मी जाईन कुठं जाऊ निष्ठून पाय. चला पाण्यात जाऊ. आंघोळ केला होती मी. नाही का तुला ते राहू दे. आपण करू शकतो ना काय. भाऊ दे काढ. इथं काढ काय ते काढ.
साईडला पुरा पाणीच आहे इकडं. तर चला आता संध्याकाळचं जे मुक्काम आहे त्याच्यासाठी मस्त बीच समुद्र खूप बघितला, खूप छान एन्जॉय पण झाली, मस्त जेवण पण झाले. आणि आता ही जी आहे ते रूम केलेली आहे संध्याकाळी मुक्कामासाठी. आम्ही दाखवते तुम्हाला रूम कशी आहे काय नाही. तो व्हायला सगळ्याचा आराम छान आहे. वॉशरूम कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. तर शुभरात्री सर्वांना.